अरे तुला 1000 वेळा सांगितलंय बाहेरचं खात नको जाऊ. आता कोण आहे बरं तुझी तिथं काळजी घ्यायला? आता होतोय ना त्रास. थांब फोन करतो तुला. ए सोन्या, अरे पल्लवीनी ना जरा बाहेरचं आबाळ गाबाळ खाल्लंय, तिला पित्त झालं. एखादी चांगली गोळी सांग ना, मी तिला आहे ना लगेच ब्लिंकिट करून देतो. अरे यार गोळ्यांमधलं मला नाही कळत बाबा. तुला कधी काय कळतंय? हॅलो आमल्या, ऐक ना, पित्त झालं होतं, एखादी चांगली गोळी सांग ना. अच्छा बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. भेटली गोळी? हा. पित्ताचा आजार जरा मोठाच आजार दिसतोय वय. नाही रे, तिला आहे ना बाहेरचं खाल्लं ना सहन नाही होत, लई नाजूक येणार रे ती. खरंय खरंय, आजकालच्या पोरींना सहनच होत नाही, नाही का? पण आपले आई वडील जणू दुखणं सहन करायचं सर्टिफिकेटच घेऊन आले या जगात. आता त्याचा इथं काय संबंध? अरे संबंध जन्मापासून आहे बाबा. 4 दिवस आधी भेटलेल्या पोरीला फक्त पित्ताचा त्रास झाला म्हणून तू एवढा अस्वस्थ होतोय, पण 4 वर्षापासून तुझ्या आईचे गुडघे दुखतायत. कधी तिची विचारपूस केली का तू? बाई, या गुडघ्याचा त्रास नको नको झालाय. आई तुला किती वेळा म्हणलंय आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ, तुझ्या गुडघ्याचं ऑपरेशन करू, पण तू ऐकतच नाही. नको बाबा, तुला माहिती आहे ना मला ऑपरेशनची लय भीती वाटते. त्याच्यापेक्षा मी गुडघ्याचा त्रास सहन करीन. आता तुला काय वाटतं मी माझ्या आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो नसन का? अरे पण ती ना ऑपरेशनला लय भीती, त्याच्यामुळे तिचं ऑपरेशन करता येणार, म्हणून तो आजार तसाचे. आता मी काय करू सांग बरं? अरे एका पित्ताच्या गोळीसाठी तू 2 जणांचा सल्ला घेतला, मग याच्यासाठी तू विचारपूस का नाही केली? मी आत्ताच माझ्या वडिलांना एका ठिकाणी घेऊन गेलोय, पुणे पेन क्लिनिकला. पुणे पेन क्लिनिक? अरे इथं ऑपरेशन शिवाय गुडघ्याचे उपचार केले जातात, तेही फक्त इंजेक्शनद्वारे. इथे अनुभवी डॉक्टर उपलब्ध असून त्यांना उपचाराचा उत्तम अनुभव आहे. अत्याधुनिक उपकरणांची सुविधा उपलब्ध आहे. इथे फक्त गुडघेदुखीच नाही तर मान, कंबर, खांदा तसेच शरीरातील इतर प्रकारच्या वेदनेंवर छोट्या इंजेक्शनद्वारे उपचार केले जातात. हा उपचार अवघ्या 45 मिनिटात आराम देण्यास मदत करतो. तुला थेट मुंबईला जायचीही गरज नाही. यांच्या अजून 2 शाखा आहेत, एक गुजरात आणि एक पुण्यात. तू पुण्यालाही घेऊन जाऊ शकतो.